सातारा लोकसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट। सातारच्या लोकसभा जागेसाठी 16 उमेदवार रिंगणार। खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे या दोघांमध्येच होणार तगडी फाईट। उद्यापासून अधिकृत प्रचाराच्या तोफा कडाडणार। उमेदवारांना चिन्हाचंही झालं वाटप। गेल्या महिन्यापासून सातारच्या लोकसभा रणसंग्रामाला सुरुवात झाली होती। आज अखेर या रणसंग्रामाचं चित्र स्पष्ट झालं असून सातारा लोकसभेच्या एका जागेसाठी तब्बल 16 उमेदवार रिंगणात उतरलेत। या 16 उमेदवारांचे अर्ज वैध ठरवून त्यांना आज निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आलंय। त्यामुळे आता हे उमेदवार उद्यापासून अधिकृतरित्या आपला प्रचार सुरू करणार आहेत। तर साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे या दोन तगड्या उमेदवारांमध्ये चुरशीची फाईट होणार असल्याचं चित्र दिसतंय। उद्यापासून साताऱ्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अधिकृत सुरुवात होणार असल्यानं हे उमेदवार आपलं पक्षचिन्ह नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणकोणती नामी शक्कल लढवणार याकडे सर्व सातारकरांचं लक्ष लागलंय। सातारा लोकसभेसाठी 12 एप्रिल पासून नामनिर्देशन अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती, तर 19 तारखेला नामनिर्देशन भरण्याची अखेरची तारीख होती। 20 तारखेला उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्राची छाननी करून 21 उमेदवारांचे अर्ज वैध करण्यात आले होते। मात्र 22 तारखेला 5 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले असून आता 16 उमेदवार या रिंगणात कायम राहिलेत। त्यामुळे उद्यापासून अधिकृतरित्या उमेदवार आपला प्रचार सुरू करणार आहेत। त्यामुळे साताऱ्यात आता लोकसभेच्या रणसंग्रामाला जोरदार सुरुवात झाली आहे।